हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मनापासून. तर आता माझे जस्ट कामं आवरलेले आहेत आणि आज आहे बुधवार आणि काल मंगळवार होता. काल दिवसभर बाकीचे कामं होते, भाज्या वगैरे आणलेल्या, मग निसून ठेवणे वगैरे, दळणं वगैरे करणं, त्याच्यातच दिवस गेला. मग नंतर 2 ब्लाऊज वगैरे शिवले. मग काही व्हिडिओ शूट नाही केला. मग डायरेक्ट बुधवारी घेतला आत्ता मी व्हिडिओ शूट करायला. मुलं शाळेत वगैरे गेलेले आहेत. आत्ता विशाल येईन, जस्ट आता 12:30 पावणे 1 वाजलाय. तो दुपारी 2 वाजता येतो. तर मग आता येईनच तो शाळेतून. आता मी शिवायला बसणार आहे. आता माझं ब्लाऊजचं कटिंग, काल 2 ब्लाऊज कट केलेले होते तर ते मी आता शिवायला घेणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे ब्लाऊज कटिंगला घेणार आहे. आणि आता कामाचा लोड वाढत चालला आहे सणामुळं. त्याच्यामुळं काय ब्लॉग काय आता कंटिन्यू येतील नाही येतील काही सांगता नाही येत, पण शक्यतो जितका वेळ मिळेल तितका मी ब्लॉग छोटे का होईना, ब्लॉग शॉर्ट का होईना, मी व्हिडिओज टाकत जाईल. आणि बघा माझं काय चाललं आहे. मी आत्ता म्हटलं टी व्ही चालू केलं आहे ना, आता मी बघत दिवसभर ब्लाऊज वगैरे शिवते. आणि हे बघा इकडं टी व्ही हे केला आहे. ह्याच्यामध्ये ना पारूची मालिका चालली आहे. मी काही कंटिन्यू मालिका बघत नाही, कोणतीच मालिका मी कंटिन्यू पाहत नाही, कारण वेळ नाही मिळत. पण कधीतरी असा लावून ठेवला तर जी सिरियल लागलेली असेल, म्हणजे टी व्ही लावून ठेवला आणि जी सिरियल चालू असेल ती सिरियल मी पाहते, म्हणजे मालिका पाहते. आणि आता मला ब्लाऊजचं शिवायला घ्यायचे. तर हे बघा काही कट केलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज, तर ते पण मला शिवायला घ्यायचेत. आणि मग तोपर्यंत विशाल येईलच, तोपर्यंत एकतरी ब्लाऊज माझं पूर्ण स्टिच होतं आणि मग बोलते तुमच्याशी. हाय हॅलो नमस्कार. तर काल थोडंसं शूट केलं होतं, त्याच्यानंतर मग नेक्स्ट डेला डायरेक्ट सकाळीच कॅमेरा घेतला आहे, कारण रात्रीचं नाही लाईट जाते, त्याच्यामुळं मग काही वेळ मिळत नाही. आणि लाईट गेल्यावर काय शूट करणार, दिसतच नाही आहे. तर ईशान बघा इथं तयार झाला आहे शाळेमध्ये जाण्यासाठी, आणि सोनू पण तयार झालेली आहे. आज त्यांना शाळा आहे, आज 2 वाजेपर्यंत शाळा आहे त्यांना, लवकर घरी येणार आहेत, है ना पिलू? आणि बघा आता शाळेत जातीलच, आवरले त्यांचं बाकीचं सगळं. आता मला बाकीचे कामं पण आवरायचे त्यांना शाळेमध्ये गेल्याच्या नंतर, है ना विशाल? मी शाळेत चाललो म्हणा. तू शाळेत चालला का? असं ये सोनू, तू काय बोलशील? मी शाळेत चालले. आमच्या शाळेत जायचं नाही का मस्त, आज भौऱ्या पाटीलची जयंती आहे. काय? अरे ते शाळेत जेवण आहे. आज काय आहे शाळेत तुमच्या? त्यांची जयंती आहे. कोणाची जयंती? भौऱ्या पाटीलची जयंती आहे. आज सगळ्या शाळेमध्ये तसंच असतं, सगळ्या शाळेमध्ये जेवणच आहे. 2 वाजता सुटणार नाही. कर्मवीर भाऊराव पाटीलची जयंती काहीतरी असंच आहे आज. मी पण काही बघितलं नाही मॅसेजवर, पण ती म्हणतीये. आणि दुपारपर्यंत शाळा आहे, तिला येणार आहे ती लवकरच दुपारून. लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणते. अरे डब्बा नाही न्यायचा शाळेमध्ये. हां आज नाही न्यायचा डब्बा. बरं तुला देऊ का भरून डब्बा? बरं चालते, मी डब्बा देते तुला. हां चल, देते पटकन आवरून. चल तुझं. सो आत्ताच मुलांचं आवरून दिलं आहे आणि मुलं गेले शाळेमध्ये. आणि आता मी ना दूध आलं आहे तर दूध गरम करून घेणार आहे आणि जेवण वगैरे करणार आहे, म्हणजे सकाळचा नाश्ता. तर आज मी नाश्त्याला ना सकाळी मुगाची उसळ बनवली होती, विशालला पण ती दिली डब्याला. आणि नंतर मग भाजी चपाती बनवली होती डब्याला, पण त्यांना काही डबे नव्हते न्यायचे मुलांना. आणि ते सोनूच्या पप्पाचा त्यांना डब्बा दिला करून. आता सगळं आवरलं घरातलं, आता फक्त कपडे धुवायचे राहिलेत. तर झालं की मग शिवायला बसणार आहे, तोपर्यंत काय दुपारी होतीच. आणि सो कामाचा लोड वाढतच चालला आहे ब्लाऊजचा, तर शिवायला पण बसायचं आहे. आणि बरेचसे कामं पडले आहेत पहिले पण, कारण मध्ये थोडंसं आजारी होते 4-5 दिवस, काही कामाला बसणं नाही झालं.
आता वरवर कामात सुरुवात केली तर व्यवस्थित असे कामं करण्यासाठी ना पूर्ण रुटीन आहे ना, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण रुटीन आहे ना, एका पाठोमागे एक कामं करावंच लागतात तरच मग कामं उरकतात, नाहीतर मग सीझनमध्ये खूप हाल होतात. सण अगोदरच असतात, सणामध्ये पण जास्त कामं असतात घरामध्ये, काही तयारी करणं वगैरे. आणि आता हे घराचं नवरात्राचं घर पण थोडंसं आवरायचे, भांडे वगैरे धुवायचेत आणि धुणं वगैरे पण धुवायचेत कपडे ते. पण काय होते 2-3 दिवस झालं सलग थोडा पाऊस येतोय आणि ऊन काही पडत नाही, आभाळ आहे, त्याच्यामुळं काही कपडे वगैरे आत्ताच धुवायच्या नादी नाही लागणार. ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेसच मी कपडे धुणार, कारण की इथं हॉल आणि किचन 2च रूम आहेत आणि बाहेर काय सगळं असं मोकळं आहे, त्याच्यामुळं काही एवढं कपडे वगैरे टाकायला पण असं जागा नाही आहे पाऊस आला तर आतमध्ये. तर मग त्याच्यामुळं काही मी जास्त कपडे मोठाले आत्ताच धुणार नाही, ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेस धुईन आणि आवरेन त्यावेळेस. तर मग आता मी थोडंसं नाश्ता करून घेते. तर ही अशी मटकी, तर ही बघा अशी मस्त उसळ बनवली होती. इथं दूध पण आलं आहे, आता दूध तापून घेते मी. आणि मस्त अशी मोड आलेली मुगं होते आणि मग त्याच्यामध्ये फक्त तेल मीठ टाकून थोडंसं परतून घेतले. आणि उसळ खाल्लेली किंवा अशी मोड आलेले कडधान्य खाल्लेलं खरंच खूप छान असतं. ते काय होतं म्हणजेच वेट पण कमी होतं, वजन कमी करण्यासाठी पण खूप चांगलं असतं आणि आपल्या शरीराला पण खूप चांगलं असतं ते. आणि त्याच्यामुळं रक्तवाढीसाठी पण चांगले असतात मोड आलेले पदार्थ खाण्यासाठी. तर सकाळचं कधी हरभरा, कधी मटकी, तर कधी मुगाची मोड आलेली कायम मी काही ना काही एक दिवस आड करून नाश्त्याला थोडंसं असं बनवून देत असते मुलांना. आणि मार्केटमध्ये पण मोड आलेलं सगळं मिळतं आणि बाजारामधून ते पण कधी आणत असतात. आणि घरी पण कडधान्य जे असतं तर कधी मार्केटमधून म्हणजे बाजारातून नाही आणणं झालं तर मग कधी काय करते मी घरीच भिजवते आणि त्याला नंतर कोरड्या कपड्याने मस्त सुकून वगैरे घेते त्याला मस्त. आणि मग एका कोरड्या कपड्यामध्ये बांधून ठेवते, त्याला चांगले मोड वगैरे येतात. आणि मग ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आपण मस्त धुवून वगैरे त्याचं हे करायचं, उसळ बनवायची. तर चला आता बाकीचे कामं वगैरे आवरून घेते आणि मग डायरेक्ट आता मुलं आल्यावरच व्हिडिओ शूट करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ अजून नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, बरेचसे असे व्हिडिओ येणार आहेत की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील तर ते पण कमेंट करून सांगा. आता ब्लाऊजचं कलेक्शन पण मी दाखवणार आहे, एकदा साड्याचं कलेक्शन पण दाखवणार आहे. आणि नवरात्रामध्ये आता काही कलर वगैरे घालायचे असतात ना, तर ह्या वर्षी म्हणतात, माझी एक मैत्रीण म्हटली मला कालच जस्ट की ह्या वर्षी कलर म्हणजे नवरात्रामध्ये 9 कलर ते घालतात ना, तर ह्यावेळेस तसं नाही आहे. तर तेच सांगत होते की ह्या वर्षी काय होणार आहे, नवरात्रामध्ये जे 9 कलर आपण दरवेळेस घालतो ते 9 कलरच्या साड्या, तर ते आता ह्या वर्षी तसं नाही म्हणतात की आपण कोणताही कलर आपल्या मनावर घालू शकतो, असं आहे, असं बहुतेक मी ऐकलं आहे आज ह्या वर्षी. आणि कालच माझी एक मैत्रीण म्हटली, आमचं ब्लाऊजचं शिवण्यावरून डिस्कशन चाललं होतं की 9 कलरचे 9 दिवस ब्लाऊज आपल्याला जसे कलर पाहिजे तसे ब्लाऊज द्यायचे आहेत. तर काही ह्यावर्षी गडबड नाही आहे तशी म्हणायला, कारण कोणताही कलर आपण ह्यावर्षी घालू शकतो असं चाललं आहे. तिने काहीतरी सांगितलं पण होतं मला, ती म्हटली मॅसेजवर वाचून बघ, ह्यावेळेस काहीतरी म्हणजे मॅसेज आलेला आहे, तर काहीतरी त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, कलर नाही घातले तरी चालतील असं काहीतरी सांगितलं. तर ते मॅसेज तिने मला पाठवते म्हणली होती, पण अजून तर नाही पाठवलं, पण पाठवलं की मी लगेच तुमच्याशी शेअर करेल की कशामुळं काय घालत नाहीत म्हणून ह्यावर्षी घालणार नाहीत असं चाललं आहे. सगळी करत मेसेज व्हायरल व्हायला लागला आहे की ह्यावर्षी नाही घालणार म्हणून, की पहिले दरवर्षी घालत होते पण ह्यावर्षी का नाही घालणार ते मॅसेजमध्ये सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये. तर त्याच्यामुळं काही एवढी गडबड नाही आहे. तर कोणतं पण आपण साडी आपल्या मनावर कोणताही कलर आपण घालू शकतो. तर मग त्यासाठी मग आता आवरणार आहे, तर मग आवरताना मग साडीचं पण कलेक्शन मी तुमच्याशी शेअर करते. सो आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढले की मग आपण अजून छान छान व्हिडिओ असेच बनवणार आहोत. आणि सबस्क्रायबर केलं तरच तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ दिसेल.
कारण सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ टाकला की पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल असे असतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.